ना तांदूळ भिजवणं ना तांदूळ वाटणं, सोप्याच पद्धतीने खूप छान असा नरम असा सॉफ्ट असा तांदळाच्या पिठापासून आपण आज मस्तपैकी नाश्ता बनवणार आहोत। अगदी आंबोळी आहे बघा, ह्याला आंबोळी बोलतात। हे एक डोशाचाच प्रकार असतो, तांदळाच्या पिठापासून तयार होतो। तर आपण बघूया याला लागणारं साहित्य। इथे 1 वाटी मी रवा टाकून घेतला आहे आणि इथे अर्धी वाटी आपण इकडे पोहे टाकायचे आहेत, म्हणजे जाड पातळ पोहे कुठले टाकू शकता। त्यानंतर 2-4 चमचे इथं म्हणजेच अर्धा वाटीच्या अंदाजाने तांदळाचं पीठ इथं वापरायचं। आता आपल्याला डोसे वगैरे सगळ्यांनाच आवडतं खायला, पण डोशाचं पण सुद्धा खूपच म्हणजे प्रोसेस असते बनवायची, त्यामुळं कंटाळा येतो। आता इथं मी 2-2.5 चमचे आंबट दही वापरले, रवा 1 वाटी, अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 2-2.5 चमचे दही टाकले आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। जाडसर वाटायचं, अगदी पातळ नाही बनवायचं, ह्याचं घट्ट बॅटर बनवायचं। इकडे बघू शकता, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, असं घट आणि थिक बॅटर, अगदी डोशाच्या पिठासारखं हे पीठ तयार होतं वाटल्याच्या नंतर आणि सहजपणे वाटलं जातं। थोडं थोडं पाणी टाकून याला व्यवस्थित वाटून घ्यायचं छानपैकी। आता आपण हे सगळे ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तो खूप छान हा नाश्ता मी तुम्हाला दाखवते आज। हेल्दी नाश्ता आहे, कारण आपण याच्यामध्ये पोहा रवा सगळं टाकलेलं आहे, प्लस आपण याच्यामध्ये दहीसुद्धा वापरलेले आहे। आता हे सगळं मी भांड्यामध्ये बॅटर काढून घेतलेलं आहे। तर आपण काय करायचं, थोडा वेळ ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून काय होतं, सर्व साहित्य मिक्स होऊन जातात। आता आपण याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकल्यामुळं चांगली चव येते। आंबोळी आहे ही, तांदळाच्या पिठापासून बनते, रव्यापासून बनते। त्यानंतर अर्धा चमचेच्या अंदाजाने इथं खायचा सोडा, बेकिंग पावडर किंवा अर्धा इनोचं पॅकेट तुम्ही इथं टाकू शकता। हे असं मिक्स करायचं। हे असं सोडा वगैरे टाकलं त्यामुळं फ्लफी होतो, छानपैकी फुलला जातो। आपली आंबोळी जी आपण बनवणार आहोत ती खूप छान आहे नाश्त्यासाठी। आता याला द्यायचे 10 मिनटं, म्हणजे छानपैकी सेट होतं पीठ आपलं। आता हे बघा, 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर अगोदरपेक्षा आता किती छान असं फुलून निघलेलं आहे। लगेचच आपण याला पॅनवर याला टाकून बनवून घेऊया। तर इकडे मी पॅन तापत ठेवला होता। आता इकडे आवडीनुसार तुम्ही याची साईज करू शकता, लहान मोठे। अगदी तुम्हाला डोशाची साईज हवी तर तीसुद्धा तुम्ही करू शकता, पण थोडंसं पीठ हे थोडं पातळ बनवायचं। तर मला ही आंबोळी बनवते, त्यामुळं मी थोडंसं याच्यामध्ये छोटी साईज केली आणि पीठसुद्धा थोडं मी घट्ट केलं आहे। हे बघा, आता याला 1 मिनटं झालं की लगेच याला पलटी करून घ्यायचं। तुम्ही याच्यावर बघू शकता, इतके छान याच्यामध्ये जाळी तयार झालेली आहे, अगदी डोशासारखी मस्त जाळी परफेक्ट तयार झाली। तुम्हाला मी जवळून दाखवलेलं आहे, इकडे बघू शकता। इतका भारी हा नाश्ता लागतो ना खाता वेळेस, म्हणजे डोसा इडली मेंदूवडा वगैरे नाही, सगळं तुम्ही खाणं विसरून जाता। इतकं छान हा नाश्ता तयार होतो सोप्या पद्धतीने आणि खूपच कमी वेळामध्ये। ना तांदूळ भिजवायचं टेन्शन, ना वाटण्याचं टेन्शन, 5-7 तास भिजवणं पण अजिबात नाही टेन्शन, याला काहीच। सोप्पा नाश्ता आहे, सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही अगदी 2-3 मिनटातच हा नाश्ता तयार करू शकता। आणि विशेष म्हणजे हेल्दी नाश्ता आहे हा, लहान मुलांसाठी सगळ्यांसाठीच हेल्दी नाश्ता आहे। ते असं तुम्ही नक्की बनवा। हे बघा, मस्त तयार होतो हा लगेच, अजिबात खाली चिटकत नाही, काही नाही, सहजपणे हा सुंदर असे आपली ही आंबोळी तयार होती, तांदळाच्या पिठापासून बनवलेली। तर मस्त झालेलं आहे बघा। थोडासा असं ब्राऊन रंग आला, गोल्डन ब्राऊन रंग आला की पलटी करायचं आहे आणि खालची बाजू पण थोडीशी नॉर्मल शेक द्यायची, जास्त नाही त्याला भाजायचं। अजिबात तेलाचा इकडे आपण थेंबसुद्धा वापरलेला नाही आहे, पूर्णपणे हा नाश्ता हेल्दी आहे आपल्यासाठी। हे बघा, थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं, जेणेकरून काय होतं, खालची साईडसुद्धा थोडीशी छान अशी भाजून निघेल। आता आपण याला काढून घेऊया हलक्या हाताने। तर तुम्हाला मी दाखवते बघा, याची खालची साईड पण बघा किती छान अशी भाजून निघलेली आहे, मस्तपैकी तयार झालेली आहे आपली आंबोळी, तांदळाच्या पिठापासून बनलेली झटकीपट अशी खाण्यासाठी। तर आता मी या सगळ्या करून घेते। फक्त 1-अर्धी वाटीचेच आपण माप घेतलेले, काही जास्त आपण बॅटरसुद्धा बनवले नाही, पण भरपूर असे तुमच्या म्हणजे फॅमिलीसाठी बनवू शकता तुम्ही, लहान छोटे मोठे साईजनी। हे बघा, आता पुन्हा एकदा मी हे बॅटर टाकून घेते। हे असं तुम्ही याला डोशाची साईजसुद्धा देऊ शकता। तर हे पण 1च मिनटामध्ये हा आपला तयार होतो डोसा, किंवा याला आंबोळी तुम्ही बोलू शकता। हे बघा, मस्त जाळी तयार होते, मंद आचेवर ठेवायचं, सहजपणे तयार होतो, काही वेळ लागत नाही। आणि हलक्या हाताने याला थोडंसं चमच्याच्या सहाय्याने बघायचं, म्हणजे खाली चिटकलं नसेल तर लगेच याला पलटी करायचं। हे थोडंसं बॅटर लागलं होतं, काढून घेते। आणि मस्त हा तयार झालेला आहे आपला नाश्ता खाण्यासाठी, गरमागरम असं
छानपैकी याला आता दोन्ही बाजूनी मस्त असं भाजून घ्यायचं. लहान मुलं इतके आवडीने खातील ना, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि सगळेच जण आवडीने खातील. इतकं भारी हा नाश्ता तयार होतो. म्हणजे आपल्याला नेहमीच डोसे वगैरे खायची इच्छा होते, पण काय बनवायचं खूप कधी कधी कंटाळा येतो. आणि बाहेरून आणायचं म्हटलं की पैसे वगैरे खर्च करायचा पण एक म्हणजे एकंदरीत आपण घरच्या घरी बनवून खाऊ शकतो बाहेरून खर्च करण्यापेक्षा. तर हे बघा दोन्ही साईडनी मी मस्त आता दोन्ही साईडनी छान असं भाजून निघलेलं आहे. आपला हा दुसरा डोसासुद्धा आपला तयार झाला आहे. आपली आंबोळी तयार झाली आहे तांदळाच्या पिठाची. तर ही सुद्धा काढून घेते. बघू शकता तुम्ही किती भारी झालेली आहे. कुठेही तुटले नाही काय नाही. आणि इतक्या साऱ्या अशा मी आंबोळ्या बनवलेल्या आहेत. मस्तपैकी लागतात. पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटतं. गरमागरम अशा नाश्त्यासाठी तुम्ही बनवा. सगळेजण आवडीने खातील आणि बोलतील सुद्धा. तुमची तारीफ तर करतीलच पण विचारतील पण हे बनवले कसे. तर नक्की त्यांना याची रेसिपी सांगा. आणि गरमागरम खोबऱ्याची चटणी मी अजून बनवली नाही, पण आता बनवून त्याच्यासोबत खाणार आहे. तुम्ही पण खोबऱ्याची चटणी बनवा किंवा आवडीच्या भाजीनुसार सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. म्हणजे बटाट्याची भाजी म्हणा किंवा कुठलीही भाजीसोबत तुम्ही याला खाऊ शकता. एक हेल्दी नाश्ता आहे. मस्तपैकी लागतो. तुम्हाला मी दाखवू शकते. बघा हे वरचा जरा गरम आहे म्हणून मी तो उचलत नाही आहे. हा बघा किती छान असा ही आंबोळी आपली तयार झाली आहे तांदळाच्या पिठापासून. हेल्दी अशी. याच्यात रवा टाकला आपण, दही वाफरले, तांदळाचं पीठ, पोहा वगैरे टाकून मस्त हेल्दी नाश्ता तयार केला. हे बघा बघू शकता तुम्ही किती छान नरम सॉफ्ट लुसलुशीत अशी ही आपली तांदळाच्या पिठापासून अशी आंबोळी आपण तयार केली. हे असं बघा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. खूप जोरात मी प्रेस केले तरीसुद्धा बघा हे बघा सहजपणे ही सुटली जाते. म्हणजे छान झालेली आहे मस्त. हे तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते. हे बघा हे असा नाश्ता असेल तर बाहेरून आणायची मला नाही वाटत की आवश्यकता आपल्याला काही लागेल. घरच्या घरी आपण हे असं झटकेपट बनवून खूप छान छान खाऊ शकतो. तर नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर नक्की ट्राय करा. लहान मुलांना द्या. टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही यांना 2-4 असे देऊन मस्त खोबऱ्याची चटणी किंवा भाजीसोबतसुद्धा तुम्ही हे देऊ शकतात. आणि गरमागरम बनवून हे नक्की खा. मस्त तयार होतात. काहीही म्हणजे टेन्शन नाही आहे की बाबा तुटणार आहे काय, काही टेन्शन नाही आहे. सहजपणे तयार होतात. हे झटकीपट हे तुम्ही तयार करून खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही आंबोळीची रेसिपी नक्की मला सांगा. आणि अशीच रेसिपी बघत राहा माझ्या चॅनलवर. तुम्हाला अशी छान छान मस्त मस्त रेसिपी बघायला भेटतील. आणि इकडे बघू शकता मस्त झाले. आता माझं मन झालं खायचं. मी खोबऱ्याची चटणी करते झटकेपट आणि खाऊन घेणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला नसेल ट्राय करा घरी एकदा नक्की. आणि मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही ट्राय केल्याच्यानंतर. आणि खूप आवडीने खातान तुम्ही. बघा भरपूर असे बनवलेले आहेत. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी खोबऱ्याची चटणी करून घेते. मस्त झालेले आहेत. गरमागरम असे बनवा. लहान मुलाला सुद्धा असा हेल्दी नाश्ता बनवून द्या. रोजच्या रोज आपण बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवायचं खायचं. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.